नमोबुद्धाय, जय भीम। गेल्या 2 दिवसापासून तुम्ही एक व्हिडिओ पाहताय ज्याच्यामध्ये चेटकी चितळे नावाची एक जी मनोरुग्ण मुलगी आहे, जी प्रत्येक वेळेस कॉन्ट्रोवर्सी घेण्यासाठी काहीतरी बेताल वक्तव्य करत असते। अशा चेटकी चितळेचं एक वक्तव्य ब्राह्मण महासभेच्या कार्यक्रमामध्ये तिला आय थिंक वक्ता म्हणून बोलवलं होतं। तर त्याच्यामध्ये ते अतिशय वेगळ्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडत आहे। आता ती मनोरुग्ण आहे म्हटल्यावरती तिच्या मनोरुग्णकडून चांगलं बोलण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही। तर पहिल्यांदा मी असं म्हणेल की ज्या ब्राह्मण महासभेने ह्या चेटकीला वक्ता म्हणून बोलवलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। कारण अशा मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीला कार्यक्रमासाठी बोलवणं हा कायदेशीर गुन्हा आहे। आणि कारण त्या मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्ती मग काही बरळतो, तर अशा चेटके चितळेला तिथे बोलवल्यानंतर ती काही बरळली। आता तिचं म्हणणं आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की ती म्हणाली की ॲट्रॉसिटी नावाने गँग आहे, रॅकेट आहे। तर बाई, मी तुला पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की ॲट्रॉसिटी संदर्भातल्या गोष्टीबद्दल वक्तव्य करताना तू हे विसरू नकोस की तू एका उच्च जातीतल्या सो कॉल्ड ब्राह्मण जातीतल्या समाजातली मुलगी आहेस, ज्यांना गेले 3000 वर्ष अघोषित आरक्षण मिळत आहे, अघोषित मान सन्मान मिळतो, ज्यांना कुठेही जातीचे चटके भेटलेले नाहीत। उलट मी असं म्हणेल की याच जातीने हजारो वर्ष बहुजन समाजावर अन्याय अत्याचार केलेले आहेत। जातीच्या मानसिकतेतून आत्ता काल परवाचं उदाहरण घे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सरकारकडून सर्वे चालू होता आणि त्या सर्वेच्या माध्यमातून माझी एक मराठा भगिनी सरकारी कर्मचारी तुझ्या दरवाजावर आली। तुला अतिशय आदराने ती विचारत होती की ताई तुमची जात काय, आणि तू अगदी तोऱ्यामध्ये तुझी जी जात सांगितली ना, हा जो तोरा आहे ना, ह्यालाच जातीवाद म्हणतात, ह्यालाच मनोवाद म्हणतात। ह्या तोऱ्यामध्ये तुम्ही गेले 3000 वर्ष राहत आहे आणि आपल्यापेक्षा कमी असलेल्या जातीच्या लोकांवर तुम्ही अन्याय अत्याचार करताय। त्यासाठीच संविधानाच्या तरतुदीतून त्या जातीला संरक्षण मिळावं, ह्या ज्या बहुजन समाजातल्या जाती आहेत त्यांना एक प्रोटेक्शन मिळावं, त्याच्यासाठी कायद्याने एक ॲट्रॉसिटी नावाचा कायदा बनवला। आज जर हा कायदा नसता, तर जेव्हा कायदा नव्हता तेव्हा तुम्ही आमच्यावर किती कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करत होते हे एकदा पाहिलं असतं तर बरं झालं असतं। आता राहिला की खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे नोंद करण्याचा, तर बाई मी तुला सांगेल, या देशामध्ये न्याय व्यवस्था ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्या न्याय प्रणालीवर काम करणारे अतिशय तज्ज्ञ विधितज्ञ वकील आहेत, अतिशय तज्ज्ञ विधितज्ञ जज आहेत, जे या ॲट्रॉसिटीच्या केसेसचा अभ्यास करतात। खूप अभ्यासाने त्या केसेस मांडल्या जातात, अतिशय सतर्कतेने त्या केसेसची नोंद होते, ती नोंद झाल्यानंतर त्याचे पुरावे तपासले जातात, त्यानंतर ती केस कोर्टात उभी राहते। कोर्टात उभी राहिल्यानंतर एखाद दुसरा वकील नसतो, हजारो वकिलांची फौज त्या केसला स्ट्रॉंग पद्धतीने पुरावे कसे पोचवले जातील यासाठी अनेक वकील काम करतात आणि मग कुठे जाऊन त्या ॲट्रॉसिटीला काही पर्सेंट, मी असं म्हणणे 0.1% सुद्धा ॲट्रॉसिटीच्या केसेसला निकाल लागत नाही। तू जर पाहिलंस तर 0.1% सुद्धा रेशो नाही आहे। हजारो केसेस ॲट्रॉसिटीच्या पेंडिंग आहेत कोर्टामध्ये। का पेंडिंग आहेत तुला त्याचं पण उदाहरण सांगते। कारण ॲट्रॉसिटीच्या केसेस पोलीस स्टेशनपर्यंत जातात, कोर्टापर्यंत जातात, परंतु आजही भारतातला दीनदुबळा दलित समाज असेल किंवा बहुजन समाज असेल, त्याच्या बाजूने सत्याची बाजू मांडायला आजही या देशातले नागरिक उभे राहत नाहीत। पुराव्याअभावी ॲट्रॉसिटीच्या केसेसला न्याय मिळत नाही। पुरावा, सत्ता, पैसा या ताकदीच्या जोरावर आजही ॲट्रॉसिटीच्या केसेसला न्याय मिळत नाही। त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे खेरलांची हत्याकांड घडून गेला, इतके वर्ष झाले, बोतमांगे शेवटी न्यायाच्या प्रतीक्षेत गेले, परंतु खेरलांची प्रकरणाला न्याय मिळाला नाही। अशी अनेक प्रकरणं आहेत। तू जर थोडंसं तुला डोकं असेल ना, डोकं तर नाहीच आहे तुला, परंतु तरी देखील थोडंसं जरी असं वाटेल ना की बाबा चला यांच्या विरोधात वापरण्यासाठी आपण काहीतरी करण्यासाठी तर करावं, तर तू स्वतः आरटीआय बोलतेस ना, आरटीआय टाक, तू स्वतः आरटीआय टाक। अशा किती केसेस आहेत ज्यांना न्याय मिळालाय, अजून देखील हजारो केसेसला न्याय मिळाला नाही आहे। लाखो केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, धूळ खात पडलेले आहेत, खोट्या केसेस। चल, मी म्हणत नाही की तू जे म्हणतेस त्याच्यात बिलकुल तथ्य नाही, परंतु मला एक गोष्ट सांग, जेव्हा खोट्या केसेस ॲट्रॉसिटीच्या टाकल्या जातात तेव्हा असा एक पुरावा जरी तुम्हाला दाखवलास ना की बघा या खोट्या केसेस टाकल्या जातात, आमचे वकील खोट्या केसेस करतात, तर तू तो पुराव्यानिशी सादर कर। आमच्या समाजाला किंवा ॲट्रॉसिटी जो ॲक्ट आहे, जो कायदा आहे, त्या कायद्याबद्दल अपशब्द बोलण्याचा अधिकार केतकी चितळे तुला नाहीये। तू फार पोलिसांच्या वाऱ्या करून आले, जेलच्या वाऱ्या करून आली, तरी सुद्धा तुझं डोकं ठिकाणावर येत नाहीये।
तुझ्या डोक्यात मला वाटतं तुझ्या डोक्यात तुझं जेव्हा डोकं मेंदू बनला ना त्या मेंदूमध्ये घरच्या लोकांनी भुस्सा भरला की काय असं मला वाटायला लागलंय. तू भुस्याच्या डोक्याची बाई आहेस. आणि तुला जेव्हा लोक पकडून येतात तुला जेलमध्ये टाकतात तेव्हा तू तुझं वेडा असलेलं एपिलेप्सीचं सर्टिफिकेट पुढे करतेस आणि विक्टिम कार्ड खेळतेस. भावनिक विक्टिम कार्ड खेळतेस की मी वेडी आहे, माझ्या डोक्यावर परिणाम झालेला असं विक्टिम कार्ड खेळून तू जेलच्या बाहेर येतेस आणि बाहेर येऊन तू असं नको तसलं बरळतेस. आणि तुझं आमच्या वकिलांवर भारी लक्ष आहे की आमचे कोणी वकील आहे. तुझी हिंमत होती तर आमच्या वकिलांचं नाव घ्यायचं होतं, मग तुला दाखवलं असतं. त्याच वकिलांनी तुला दाखवलं असतं की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा काय आहे. समजलं ना. आमच्या वकिलांवर लक्ष ठेवण्यापेक्षा ना तू तुझ्या ज्या समाजाचा अभ्यास कर. गेले 3000 वर्ष हा समाज न अघोषित आरक्षण भोगतोय. गेले 3000 वर्ष हा समाज कोणत्या समाजावर अन्याय अत्याचार करतो. आणि मला सांगायला तुला आनंद वाटेल की बघ गेल्या 2-3 दिवसापूर्वी मराठा समाज सुद्धा जागृत झालाय. जरांगे पाटील म्हणला बामणी कावा आम्ही आता ओळखून आहोत. हा बामणी कावा तुम्ही गेले 3000 वर्ष करताय आणि तू सुद्धा तेच करतेस. समजलं ना. आणि तू जे म्हणतेस ना ज्या पद्धतीने समाजाला वेगळ्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर ॲट्रॉसिटी टाकणार नाही तर आठव खोलेबाईचं प्रकरण तुम्ही जातीवाद करत नाही ना तर आठव खोलेबाईचं प्रकरण. मराठा समाजाच्या बाई जी लोक ज्यांना तुम्ही आजही अस्पृश्य समजता त्या खोलेबाईने मराठा समाजाची बाई न सांगता तिच्या इथे काम करत होती तर तिला कशा पद्धतीने हे केलं ट्रीट केलं ते हे प्रकरण ताजं आहे. न्यूजपेपरमध्ये जाऊन खोले प्रकरण वाच म्हणजे तुला समजेल. तुमचा जातीवाद अजूनपर्यंत संपलेला नाहीये. तू काय सांगते का खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस भवाने. आमच्या महिला भगिनी तुझ्या इथे अशा झिंजा उपटती ना तुझं वेडपणच बाहेर काढतील. प्रत्येक वेळेस वेडेपणाचं ढोंग घेते आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट बद्दल बोलते, आरक्षणाबद्दल बोलते. हरामखोर मूर्खपणा वेळ घेऊन पेडगावला जाते काय तू. जेव्हा त्या जातीत जन्माला आहे तेव्हा समजेल. सोड ना तुझी ब्राह्मण जात. आणि आमच्यासारख्या आमच्या हजारो लाखो वर्ष जो समाज आज गावाच्या बाहेर राहतोय जरा ते चटके भोगून बघ. गटारा साफ करतोय ते चटके भोगून बघ तेव्हा समजेल जातीचे चटके काय असतात. जातीवरून जेव्हा महिलांची नग्न धिंड काढली जाते ना ते चटके भोगून बघ. जातीवरून मारलं जातं, जातीवरून शाळेत जाण्यापासून रोखलं जातं, घोड्यावर चढलं म्हणून मारलं जातं, मूस ठेवली म्हणून मारलं जातं. हे जवळ चटके आहेत ना ते भोगून बघ. आता 7-8 दिवसापूर्वी एका 16 वर्षाच्या निरागस संकेतला मारलं. हे का मारलं ना याचा विचार कर. अरे फक्त जातीवरून प्रेम केलं म्हणून मारता तुम्ही लोक आणि खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस टाकतो आम्ही. थोडीशी लाज शरम बाळग ना. मुलगी आहेस तू. कुठल्या मुलींना आतापर्यंत बहुजन समाजातल्या मुलींना बलात्कार झाल्यानंतर न्याय मिळालाय. ॲट्रॉसिटीच्या केसेस टाकते बोलते. आम्हाला एक कायदा केला तर तुम्हाला झाला आणि तोही आता किती वर्ष झाली जेमतेम 30 ते 40 वर्ष झाले तो कायदा आलाय. त्याचं तुम्हाला तेवढं झोंबलं. अरे मनुस्मृतीच्या कायद्याअंतर्गत हजारो वर्ष तुम्ही लोकांनी कायदे लाभवले. तुमच्या हजारो वर्ष तुमच्या कायद्यानुसार आम्हाला शिक्षा होत होत्या अनेक वर्ष. तुम्ही तर संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा दिलीत. त्या कायद्याबद्दल जरा कधीतरी बोल. त्या कायद्यात काय लिहिलं होतं. आम्ही बोललं तरी आमच्या जिभा छटायच्या. आम्ही काही ऐकलं वेद ऐकले तरी आमच्या कानात शिशाचं तेल ओतलं जायचं, आमची चामडी सोडली जायची. या कायद्याबद्दल कधीतरी अभ्यास कर, कधीतरी टाक ना RTI. बघ ना किती केसेस किती लोकांनी अन्याय अत्याचार केलेत आणि अन्याय अत्याचार करणारी जमात कोणती आहे. तुझी सोकळ ब्राह्मण जमात आतापर्यंत जातींमध्ये भांडणं लावत आली आहे. समजलं ना. जाती तुम्ही निर्माण केल्यात आणि हो चल आम्हालाही नको आहेत आरक्षण, नको आहे आम्हाला ॲट्रॉसिटीचे कायदे. आम्हालाही वाटतं की आम्ही या भारताचे नागरिक म्हणून राहावे. आहे तुझी इच्छा समानता आणण्याची, आहे तुझी इच्छा आर्थिक जो काही संपत्तीचं वाटप समान करण्याची, आहे तुझी इच्छा समानतेने वागणूक देण्याची. आहे का तुझी इच्छा की जो गटार साफ करणारा माणूस हजारो वर्ष त्याची पिढ्यानपिढी तो गटार साफ करते, तू उतरून गटार साफ करू शकते. तुझ्या धर्माची लोक गटार साफ करू शकतात का. मंदिरांमध्ये हजारो वर्ष पंडित बनून बसलेली तुझी जात ती जागा खाली करायला तयार आहे का. आम्हालाही नको आरक्षण. आम्हाला नाही वाटत आरक्षण घेण्याचं. पण ज्या दिवशी या देशातला जातीवाद संपेल ना तेव्हा आम्ही स्वतः म्हणू की आम्हाला आरक्षण नको आहे. समजलं ना. आणि ज्या दिवशी आमच्यावर जाती अंतर्गत हल्ले होणं बंद होईल, ज्या दिवशी आमच्या देशामध्ये भारतातला नागरिक म्हणून आम्हाला मान सन्मान मिळेल, आदर मिळेल, त्या दिवशी आम्हाला नको आहे ॲट्रॉसिटीचे कायदे. त्या जीवावर तुम्ही बोलता का रे हरामखोरांनो. आणि कोणती एकच जात ॲट्रॉसिटीचा फायदा घेत नाही. कोणतीही खालची जात तिच्यावर वरची जात जर अन्याय अत्याचार करत असेल तर ते प्रोटेक्शन म्हणून आहे. मग ते कोणत्याही जातीचे व्यक्ती असो. फक्त तुम्हाला त्या कायद्यात घेतलं नाही म्हणजे विचार कर की तुम्ही किती जातीवादी लोक आहात. तुम्ही लोकांवर अन्याय अत्याचार करतात. इथून पुढे केतकी चितळे चेटकी नाहीस तू. चेटकी चितळे मला तुला केतकी नाही म्हणायचं आहे. तुला आंबेडकरी समाजाकडून वॉर्निंग आहे. तू जर बरळत राहिलीस तर तुला पुन्हा एकदा जेलची वारी करू. मग तुझ्या एपिलिप्सीचं वेडेपणाचं सर्टिफिकेट सुद्धा कामाला येणार नाही. हे बोलताना तुझं वेळ कुठे जातं का. ज्यावेळेस तू प्रत्येक धर्माला टार्गेट करून बोलतेस, धर्मांमध्ये भांडणं लावतात, जातींमध्ये द्वेष पसरवतात, प्रत्येक वेळेस तुझं कॉन्ट्रॅक्ट. तुला काय आता एक सिरियल मिळाली, तुला एक सिरियल ही तुझी लायकी आहे, त्यानंतर तुला कुठल्या सिरियलमध्ये काम दिलं नाही.
ही तुझी लायकी आहे, तुला कोणी उभं सुद्धा नाही करत, तुझी अवकात बघ. आणि म्हणून स्वतःला काहीतरी प्रसिद्धी मिळावी म्हणून बदनाम होय तो क्या हुआ नाम तो है असं म्हणून तू प्रसिद्धी मिळवण्यासाठी बहुजन समाजातल्या जातीजातींमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करते. तू नागिन आहेस, नागिन. तू फक्त विष पसरवू शकते, दुसरं काहीच नाही करू शकत. तुझा नवरा सुद्धा तुला सोडून पळून गेला बघ, तुला सहन नाही करू शकला. याचा विचार कर, तुझी लायकी काय. तुझ्या बरोबर कोणी राहत नाही, तू इतके मानसिक रुग्ण आहेस, सायको आहेस तू, सायको. तुला ट्रीटमेंटची गरज आहे. मला तुझा राग नाहीये, तुझी कीव येते, तू सायको बाई आहेस. त्या सायको बाईला मानसिक रुग्ण बाईला ट्रीटमेंटची गरज आहे, तिला केअरिंगची गरज आहे. आणि तुझी काळजी घेणारं पण कोणी नाही. म्हणून मला असं वाटतं तुझी काळजी घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये आमचे पोलीस कर्मचारी जे आरक्षणाच्या माध्यमातूनच पोलीस ऑफिसर बनलेले आहेत, अधिकारी बनलेले आहेत, परंतु स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून कष्ट करून पोलीस ऑफिसर झालेले आहेत. जेलमध्ये त्याच महिला पोलीस अधिकारी तुझी खूप चांगली काळजी घेतील, तुझ्या ह्या वेडेपणावर वेळोवेळी औषध देतील, वेळोवेळी काळजी घेतील. तुला काळजीची गरज आहे, कारण तुझ्या घरात तुझी काळजी घेणारं कोण नाही. वेडी केतकेची तू बावळट.